सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश अण्णा जाधव यांचा वाढदिवस यंदाही कोणताही गाजावाजा, फलकबाजी किंवा अनावश्यक खर्च न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले। यामध्ये गोमातांना चारा वाटप करण्यात आले। तसेच वीरा वेलणकर येथील अनाथ मुलींना शालेय साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देण्यात आला। याशिवाय सावली बेघर संस्थेतील लाभार्थ्यांना भोजन वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला। या सर्व उपक्रमांना स्थानिक नागरिकांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते कबीर वनकटे यांनी सांगितले की सुरेश अण्णा जाधव यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही शिक्षण, आरोग्य, सामाजिक मदत आणि गरजू घटकांच्या सेवेसाठी असेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील। समाजसेवेचा आदर्श ठेवत साजरा झालेल्या या वाढदिवसाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले। यावेळी अभिजित राजपूत, राहुल महाजन, संजय नंदेश्वर, सिद्धू पुजारी, मच्छिंद्र जाधव, सतीश वडर, रामा यादव, सुजित ढोबळे, अप्पा सावंत, विनायक हेगडे, राहुल साबळे, प्रकाश कांबळे, प्रियानंद कांबळे यांच्या सुरेश अण्णा जाधव यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 12 जुलै सुरेश अण्णा यूथ फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सुरेश अण्णा जाधव यांचा वाढदिवसाचे आयोजन कार्यक्रम आज घेतलेले होते। तसेच सालाप्रमाणे आम्ही जे वाढदिवसानिमित्त विला वेलणकर आश्रम असेल तिथं शिक्षण साहित्य वाटप, तसेच स्वामी समर्थ गोशाळा आहे तिथं चारा वाटपाचा कार्यक्रम आयोजन केला। तसंच बेगर निवास सावली इथं गरिबांसाठी जेवणाचा कार्यक्रम आम्ही असंच आम्ही आता आज एक नवीन उपक्रम घेतला की ओम जाधव एक LLB झालेला उत्कृष्ट विद्यार्थी, त्याचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही त्यांचा सत्कार समारंभ ही सुरेश अण्णा यूथ फाउंडेशनच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे। तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सुरेश अण्णा फाउंडेशन कसं वाढावं आणि उपक्रम कसे पुढे चालावे यासाठी आम्ही कायमस्वरूपी आम्ही त्याला कटिबद्ध राहू आणि पुढे येणाऱ्या सालाला आम्ही ह्याच्यापेक्षा अनेक जोमाने उतरून पुढं मोठे कार्यक्रम घेऊ, हे अशी मी सुरेश अण्णा यूथ फाउंडेशनच्या वतीनं ग्वाही देतो।